हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10th इंग्लिश मीडियमचं 1.4 कविता आहे ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज, जी विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली आहे. ती कविता आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, तर ही जी कविता आहे विलियम शेक्सपियर यांनी लिहिलेली. ऍक्च्युली विलियम शेक्सपियर कोण आहेत? तर एक इंग्लिश मध्ये सगळ्यात प्रसिद्ध कवी आहेत. त्यांना इंग्लंडचं नॅशनल पोएट म्हणून म्हटलं जातं. ओके, आणि त्यांनी या कवितेमध्ये पूर्ण वर्ल्ड जे आहे, दुनिया जी आहे, त्या दुनियेची तुलना एका स्टेज बरोबर केली. म्हणजे दुनिया पूर्ण जी आहे, जी देवाने बनवलेली दुनिया आहे, त्या दुनिया म्हणजे काय तर एक स्टेज आहे. स्टेज म्हणजे जसं आर्टिस्ट लोक परफॉर्म करतात, नाटक वगैरे करतात, ते जागा जी असते त्याला स्टेज बोलतात. तसं त्याचं विलियम शेक्सपियर यांचं म्हणणं आहे की पूर्ण जग म्हणजे काय तर एक स्टेज आहे आणि आपण सगळे जे आहोत ते कोण आहोत? तर ऍक्टर्स आहोत. आणि त्याला गाईड कोण करतोय? तर देव करतोय. देव डायरेक्ट करतोय, त्यानुसार आपण वागतोय, असं विलियम शेक्सपियर यांचं या कवितेमध्ये म्हणणं आहे. चला, त्यांनी कवितेमध्ये आणखी काय वर्णन केले तर पूर्ण जे काही लाईफ आहे एका माणसाची, ती पूर्ण 7 एजेस मध्ये, 7 स्टेजेस मध्ये रूपांतरित केले किंवा 7 स्टेजेस मध्ये त्यांनी एक्सप्लेन केले. चला, तर आपण ते एक्सप्लेन करूया. त्यानुसार काय काय दिले बघा तिकडे त्यांनी आपल्याला. फर्स्ट, ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज, बरोबर. म्हणजे पूर्ण जग काय आहे? तर एक स्टेज आहे. आणि ऑल द मेन अँड वुमन मेअरली प्लेयर्स. आणि या पूर्ण दुनियेमधले जे मेन आणि वुमेन आहेत, माणसं, स्त्रिया, सगळे जे काय तर प्लेयर्स आहेत, म्हणजे ऍक्टर्स आहेत. दे हॅव देअर एक्झिट अँड देअर एंट्रन्स. प्रत्येकाला काय तर एक्झिट आहे. एक्झिट म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग, आणि एंट्रन्स म्हणजे आत येण्याचा मार्ग प्रत्येकाला आहे. नेक्स्ट काय म्हटलं? अँड वन मॅन इन हिज टाइम प्लेज मेनी पार्ट्स. आणि एक माणूस आपल्या टाइम मध्ये मेनी पार्ट्स, बरेच भाग प्ले करतो. म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये बरेच भाग असतात. ओके, तर त्यांनी इकडे आणखी काय म्हटलंय? हिज ऍक्ट बीइंग 7 एजेस. त्याचा ऍक्ट कसा आहे एका माणसाचं? 7 एजेस मध्ये येतो. 7 एजेस आहे, बरोबर. आपण ते 7 एजेस कोणत्या आहेत त्या बघणार आहोत इकडे. ओके, 1 2 3 4 5 6 7. चालेल, आपण 7 एजेस बघूया. काय काय 7 एजेस सांगतायत ते. चला, फर्स्ट त्यांनी काय म्हटलं बघा इकडे आपल्यासाठी. ऍट फर्स्ट द इन्फंट. पहिली स्टेज काय आहे? इन्फंट. इन्फंट म्हणजे काय? तर न्यूबॉर्न चाइल्ड, नवीन जन्मलेला बाळ, बरोबर. इन्फंट म्हटले पहिलं, नवीन जन्मलेलं बाळ, बरोबर, पहिली स्टेज. आता त्यामध्ये काय होतं? तर मेवलिंग अँड कुकिंग इन द नर्स आर्म. त्यावेळी लहान जे काही बाळ जन्मलेलं असतं ते काय करतं? मेवलिंग अँड कुकिंग करतं. म्हणजे काय करतं? उलटी वगैरे करतो, वॉमिटिंग करतो. कुठे? नर्स आर्म, म्हणजे नर्सच्या हातामध्ये ती करतो तो. ओके, असं त्यांनी वर्णन केलंय. नेक्स्ट पुढे काय म्हटलं त्यांनी? देन सेकंड स्टेज, द व्हायनिंग स्कूल बॉय. व्हायनिंग स्कूल बॉय म्हणजे व्हायनिंग म्हणजे कंप्लेंट करणारा, तक्रार करणारा स्कूल बॉय आहे. ओके, व्हायनिंग स्कूल बॉय, सेकंड स्टेज, SCHOOL बॉय. ओके, व्हायनिंग स्कूल बॉय, कंप्लेंट करणारा स्कूल बॉय. आता शाळेत जाणारा मुलगा जो आहे तो काय करतो? सारखं कंप्लेंट करतो की मला नाही जायचं शाळेत, तरी पण त्याला घेऊन जातात, असं खेचत घेऊन जातात, असं त्यांनीच वर्णन केलंय. काय म्हटलं बघा इकडे त्यांनी? द व्हायनिंग स्कूल बॉय विथ हिज सॅचेल. सॅचेल म्हणजे काय? तर बॅग. सॅचेल अँड शायनिंग मॉर्निंग फेस क्रिपिंग लाईक अ स्नेल अनविलिंगली टू स्कूल. काय केलं जातं? तर त्याचं सकाळ सकाळ मॉर्निंगला फेस शायनिंग केलं जातं. आई काय करते? त्याच्या चेहऱ्याला पावडर लावली लावते. म्हणजे काय करते? त्याला थोडंसं फेस शायनिंग करते, त्याच्या खांद्यावर बॅग लटकवते आणि त्याला अनविलिंगली टू स्कूल म्हणजे त्याची शाळेत जायची इच्छा नसते, तरी पण त्याला स्नेल सारखं, सापासारखं असं सरपटत सरपटत घेऊन गेले जातं. रडत असेल, कंप्लेंट करत असेल तो, तरी पण व्हायनिंग आहे, तो व्हायनिंग स्कूल बॉय आहे, तरी पण त्याला तिथे शाळेत घेऊन गेले जातात. नेक्स्ट स्टेज, थर्ड स्टेज मध्ये जाऊयात का? अँड देन द लवर. थर्ड स्टेज काय आहे? ह्युमनची तर लवर. ओके, लवर. या स्टेज मध्ये काय करतो माणूस? तर बघा पुढे काय म्हटलं त्यांनी? देन द लवर द साइन विथ अ फर्नेस, साइन लाईक फर्नेस विथ अ वॉफुल बलाड मेड टू हिज मिस्ट्रेस आयब्रो. काय त्यांनी म्हटलंय? तर या स्टेज मध्ये जी लवर एज आहे, लवर स्टेज आहे, त्या स्टेज मध्ये माणूस काय करतो? तर थोडंसं आणखी आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना वेगळं कसं वाटतंय सगळ्यांसमोर, त्यासाठी तो आपल्या आयब्रो जे आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी वेगळं असं निशाण करतो, ज्यामुळे काय होईल? तर मिस्ट्रेस वाटेल. मिस्ट्रेस आयब्रो बनवण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांपेक्षा वेगळं वाटलं पाहिजे म्हणून. आणखी नेक्स्ट स्टेज त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे फोर्थ स्टेज काय आहे? तर सोल्जर. सोल्जर म्हणजे खूप काम करत बसायचं फक्त, सोल्जर. ओके, सोल्जर. नेक्स्ट स्टेज, त्यामध्ये त्यांनी काय म्हटले बघा? फुल ऑफ स्ट्रेंज ऑट्स अँड बियर्डेड लाईक अ पार्ड. पार्ड
म्हणजे ल्युपार्ड म्हणजे त्यांनी म्हटलंय की या स्टेजमध्ये, हा जो स्टेज आहे सोल्जर स्टेज मध्ये, माणूस कसा होतो तर सारखं त्याला काहीतरी काम करावं लागतं, त्याला ल्युपार्ड सारखं, ल्युपार्ड म्हणजे चित्तासारखं सारखं इकडे तिकडे भटकावं, फिरावं लागतं, फास्ट काम करावं लागतं. ल्युपार्ड फास्ट धावतो ना, मग तसं त्याला फास्टपणे कामं करावी लागतात या स्टेजमध्ये. आणखी त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर जेलस इन हॉनर, हॉनर म्हणजे सन्मान, गौरव, सन्मान मिळवण्यासाठी तो काय होतो, जेलस होतो. दुसरा कोणाला जे सन्मान मिळाला, मला का नाही मिळाला, त्याला जेलस फील होतं. ओके, म्हणजे जलन होते. पुढे सडन अँड क्विक इन्क्वेरल, अचानक आणि लगेच, थोडंसं काय झालं तरी लगेच भांडण करतो, अशी स्टेज आहे. बरोबर, म्हणजे साधारण 30-35 वर्षातील माणूस आहे तो, 25 ते 35 वर्षाचा बोलू शकतो आपण, त्या वयाचा तो माणूस आहे. त्याला कामं तर भरपूर असतात, त्याला सन्मान पाहिजे असतो, कोणी सन्मान नाही दिला लगेच जेलस होतो, त्याला लगेच भांडण करायला तयार होतो, क्विक इन्क्वेरल. बरोबर. पुढे सिकिंग द बबल रेप्युटेशन, म्हणजे बबल म्हणजे छोटं छोटं रेप्युटेशन कसं मिळेल, आपला स्टेटस कसा वाढेल, त्यासाठी तो मेहनत करत असतो. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ स्टेज मध्ये जातोय आपण. फिफ्थ स्टेज मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, सॉरी, आणखी एक काय म्हटलं त्यांनी, इव्हन इन द कॅनॉन्स माउथ. कॅनॉन्स माउथ म्हणजे कितीही डिफिकल्ट सिच्युएशन असेल तरी पण हा काय करतो, ती सिच्युएशन, त्यामध्ये रिस्क घ्यायला तयार असतो. त्याला काय हवं असतं तर रेप्युटेशन हवं असतं, चांगलं मान सन्मान हवा असतो, त्यासाठी तो कोणतंही रिस्क घ्यायला तयार असतो. आता त्याच्यानंतर 5वी स्टेज दिले त्यांनी. 5व्या स्टेज मध्ये त्यांनी काय म्हटलंय तर माणूस जस्टिसच्या स्टेज मध्ये येतो. जस्टिस म्हणजे न्याय, जस्टिस. ओके, जस्टिस. ओके, म्हणजे माणसाला न्यायपूर्वक बोलणार तो, म्हणजे काय चांगलं काय वाईट त्याला चांगलं कळलेलं असतं, थोडासा अनुभव वाढलेला असतो, त्यामुळे तो ऍक्च्युली 40 ते 50 वर्ष वयोगटामध्ये पोहोचतो तो, 40, 50, 55 पर्यंत. मग या वयामध्ये तो काय करतोय, इन फेअर राऊंड बेली विथ गुड कॅपन लाईन विथ आयजेस सेव्हर अँड बियर्ड ऑफ फॉर्मल कट. काय केलेलं असतं त्याचं, बेली जे आहे, बेली म्हणजे पोट, असं पूर्ण राऊंड, फेअर राऊंड बेली झालेलं असतं, म्हणजे पूर्ण असं मोठं फुगलेलं पोट असतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये चेहऱ्यावरती पण फॉर्मल कट असते, असं फ्रेंच कट किंवा साधं काही केले असतं, असं केसाबिसांची स्टाईल वगैरे नसते, एकदम साध्या माणसासारखं असतो तो. बरोबर, या एज मध्ये. आणि आणखी काय करतो तो, फुल ऑफ वाईस सॉस, आणि तो जे काय बोलतो तो वाईस म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये तुम्हाला नातेवाईक माहिती असेल 40-50 वयोगटातली, त्यांना काय येतं काय नाही येतं त्यापेक्षा ते तुम्हाला लगेच सांगतील, तुम्ही 10वीला आहात ना, असं बोलणार डायरेक्टली की तुम्ही 10वीला आहात ना, अभ्यास करायला पाहिजे. भले ते 10वी शिकलेले असोत किंवा नसोत, ते तुम्हाला असंच म्हणणार का, कारण त्यांचं एज जस्टिसच्या एज मध्ये गेलेलं आहे, आणि त्या एज मधली माणसं फुल ऑफ वाईस वॉच म्हणजे हुशार माणसासारखे बोलतात. ओके, चला नेक्स्ट अजून काय म्हटलं त्यांनी, पुढे मॉडर्न इन्स्टन्सेस अँड सो ही प्लेज हिज रोल. तो मॉडर्न कसं वागायचं, बरोबर, आधुनिक कसं वागायचं त्याचा प्रयत्न करत असतो, आणि अशा प्रकारे तो त्याचा जो काही रोल आहे लाईफ मध्ये तो प्ले करत असतो. आता 6 स्टेज मध्ये जातोय आपण. 6 स्टेज मध्ये तो शिफ्ट होतो. कसं शिफ्ट होतो, इनटू द लीन अँड स्लीपर्ड पॅन्टालून. लीन अँड स्लीपर्ड पॅन्टालून म्हणजे अशी एज असते त्याची, ज्या एज म्हणजे 45, 60च्या आधीची, 40 आणि 60च्या मधली एज. या एज मध्ये कसा होतो तो, लीन अँड पॅन्टालून सारखा, पॅन्टालून म्हणजे कसा होतो तर एक साधा सरळ माणूस. बरोबर, ज्या माणसाच्या जास्त काही अपेक्षा नाही कोणाकडून, असा. मग त्या माणसामध्ये त्याच्याबद्दल काय म्हटलंय त्यांनी, विथ ऍक्च्युली हा 40 ते 60 म्हणण्यापेक्षा हा 50च्या वरतीच आहे, 50 ते 70 म्हणू शकतो. बरोबर, किंवा 60 ते 70 पण म्हणू शकतो, कारण त्यांनी इकडे त्याच्याबद्दल वर्णन कसं केलंय की विथ स्पेक्टॅकल्स ऑन नोज अँड पाउच ऑन साइड. काय झालंय, त्याचे स्पेक्टॅकल, चष्मा जो आहे तो नोज वरती आलेला आहे, नाकावरती, आणि पाउच ऑन द साइड. पाउच म्हणजे इथे साइडला, डोळ्याच्या साइडला असं पाउच आले, असं वर आलेलं, फुगलेलं आहे असं. बरोबर, म्हातारे माणसं जसे होतात ते 50च्या नंतर असं होतं बघा, तुम्ही चेक करा, ऑब्झर्वेशन करा माणसांचं, तुम्हाला कळेल थोडंफार. मग त्याच्यामध्ये त्यांनी पुढे काय म्हटलं, हिज युथफुल होज well saved a world too wide for his shrunk shank and his big manly voice. काय होतं तर त्यांनी पुढचं लाईफ जगण्यासाठी थोडंसं सेव्हिंग केलेलं असतं, आणि त्या सेव्हिंग मध्ये ते लाईफ जगत असतात. आणि पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्यांचा व्हॉइस जो आहे तो बिग मॅनली व्हॉइस होऊन जातो, म्हणजे मोठ्या माणसाचा आवाज, एकदम थोडासा रफ आवाज होतो. बरोबर, नॉर्मल साध्या आपल्याला आवाजावरून कळतं की आवाज कोणाचा आहे, लहान मुलाचा आहे, यंगर एज वाल्याचा आहे का म्हाताऱ्या माणसाचा आहे का, आपल्याला आवाजावरून कळतं. तसं त्याचा बिग मॅनली व्हॉइस झालेला असतो. पुढे त्यांनी म्हटलं टर्निंग इनटू टुवर्ड्स द चाइल्डिश ट्रेबल, म्हणजे तो काय झालेला आहे आता या
सिक्स स्टेज मध्ये चाइल्ड मध्ये कन्वर्ट झालेला आहे एक प्रकारे, म्हणजे लहान मुलांसारखं थोडंफार वागणार. पाईप्स अँड व्हिस्टल्स इन इच साऊंड, म्हणजे तो जे काय बोलणार असेल तर त्याच्या तोंडामध्ये पाईप असतो, पाईप म्हणजे तो सिगार असतो, किंवा आणखी व्हिस्टल्स म्हणजे बोलता बोलता असं वाटतं की सिटी मारतो की काय, असं त्याच्या तोंडातून सिटी निघत असते असं वाटतं आपल्याला. ओके, आणि नेक्स्ट लास्ट सीन ऑफ द ऑल that ends with a strange eventful history. आता ही जी स्ट्रेंज विचित्र अशी इव्हेंटफुल हिस्ट्री जी आहे विलियम शेक्सपियर यांनी एक्सप्लेन केलेली, त्याचा शेवटची स्टेज म्हणजे काय तर एंड होणार. कोणाचं एंड होणार? लाईफचं एंड होणार. म्हणजे काय होणार? डेथ. बरोबर, डेथ होणार आहे लास्ट स्टेज मध्ये. मग त्यांनी इथे अजून काय वर्णन केलं बघा, दॅट एंड्स द स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री इज सेकंड चाइल्डिशनेस. हे काय असतं त्याचं तर सेकंड चाइल्डिशनेस मध्ये तो कन्वर्ट झालेला असतो, म्हणजे दुसरं चाइल्डिशनेस म्हणजे तो परत लहान झाल्यासारखा वागतो, लहान मुलासारखाच वागतो या एजमध्ये, म्हणजे पूर्ण 75-80च्या वयामध्ये पोहोचलेला आहे तो. बरोबर, त्यामध्ये तो लहान मुलासारखाच वागणार आहे. अँड मेअर ऑब्लिव्हियन सॅन्स टीथ, सॅन्स आयजेस, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरीथिंग. त्यावेळी SANS सॅन्स म्हणजे काय तर नष्ट होणे किंवा रिमूव्ह, म्हणजे त्याच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत किंवा कमी आहेत. काय काय कमी आहे? टीथ, दात नाहीयेत किंवा दात कमजोर झालेत, किंवा आयजेस मध्ये पण कमजोर झालेला आहे. अजून त्यांनी म्हटलंय सॅन्स टेस्ट, त्याला चव नाही लागत कोणत्या गोष्टीची. आणि सॅन्स एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. एवढ्या एज नंतर असं होतं एखाद्या व्यक्तीचं. आता ही जी काही 7 एजेस एक्सप्लेन केलेल्या आहेत विलियम शेक्सपियर यांनी ऑन द वर्ल्ड स्टेज मध्ये, ओके, त्या इथे संपत आहेत. ओके, इथे कविता संपते. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट नक्की करा, आणि कविता आवडली असेल तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण इंग्लिश रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.